आज आपण एक वेगळ्या मूडमध्ये मला दिसतं. एक विजयी वीरासारखे आपण चालत आलेलं आहे. तर आपल्याला कसं वाटतंय? मला अटलजींची कविता आठवते. ज्यावेळी नवी दिल्लीच्या निवडणुकीमध्ये शत्रुघ्न सिन्हा निवडणूक हारले तेव्हा अटलजींनी 4 लाईन त्यांना लिहून पाठवल्या होत्या. त्या 4 लाईन अशा होत्या, क्या हार में क्या जीत में किंचित नहीं विचलित में, क्या हार में क्या जीत में किंचित नहीं विचलित में, जीवन के संघर्ष पथ पर ये भी सही वो भी सही. आपकी जो कविता है ये कुछ अलग संदेश दे रही है. तो जो अपने आप को शेर समझते थे उनके लिए आपकी कविता है क्या ये? मैंने पहले कह दिया था कि मैं बहुत सामान्य व्यक्ति हूँ, मैं शेर नहीं हूँ. लेकिन जब सामान्य व्यक्ति के साथ जनता जुड़ती है तो 100 शेरों की ताकत ये सामान्य आदमी है. ऐसा कहते हैं कि देश में नरेंद्र मोदी और महाराष्ट्र में देवेंद्रगढ़, वहाँ पर नरेंद्र यहाँ देवेंद्र, ऐसा लोकमत आईवी लोकमत में मैंने पढ़ा था. उसके ऊपर बड़ी क्रिटिसिज्म भी हुई थी और क्रिटिसिज्म ये हुआ था उसके ऊपर कि जैसे कि मोदी जी अपने आप को प्रोजेक्ट कर रहे हैं वैसा उसी प्रकार से आपने भी महाराष्ट्र में अपने आप को प्रोजेक्ट किया करके. तो इसके बारे में आपकी क्या राय है? मराठीत सांगतो, नरेंद्र मोदी हे एकमेव आणि अद्वितीय आहे. दुसरे नरेंद्र मोदी होऊ शकत नाही. याच्यातून एक अजून संकेत असं मिळतो की ते एकमेव आहेत आणि महाराष्ट्रात आपण एकमेव आहोत. महाराष्ट्रामध्ये माझी एक सक्षम टीम आहे. माझ्यासोबत आता सुधीर भाऊ या ठिकाणी आहे. एक मोठी टीम ही महाराष्ट्रामध्ये आहे आणि आमच्या पक्षाचं वेगळेपण हेच आहे की शक्ती टीमची आहे, पण ती टीम आपल्या चेहऱ्याकरता भांडत नाही. त्यांनी चेहरा माझा दिला आहे, त्याच्यामुळे चेहरा माझा असला तरी त्या चेहऱ्याची ताकद नाही आहे, त्या टीमची ताकद आहे. परंतु जेव्हा सक्षम टीम असते तेव्हा अडचणी सुद्धा खूप असतात. नाही, मला तरी गेल्या 2-2.25 वर्षामध्ये कुठलीच अडचण आली नाही. खरं म्हणजे या टीममधले अनेक लोक हे माझ्याहीपेक्षा सिनियर राहिलेले आहेत. अनेक लोक अनेक वर्षापासून काम करत आहेत. पण ज्यावेळी पक्षाने एक निर्णय केला की नेतृत्व मी करायचं, त्यावेळी सगळ्यांनी हाच प्रयत्न केला गेल्या 2-2.25 वर्षामध्ये की या नेतृत्वाची ताकद आपल्याला कशी वाढवता येईल. आणि मला असं वाटतं की ज्यावेळी अशा प्रकारच्या विश्वासातनं आपण, म्हणजे शेवटी ही सेनाच आहे, ज्यावेळेस सेनापती जेव्हा पॉवरफुल होतो, जेव्हा सगळी सेना विश्वासानं पाठीशी उभी राहते, तशी ती सगळी सेना आमची ही विश्वासानं पाठीशी उभी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की काही त्रास नाही. मान्य मुख्यमंत्री, मला एक प्रश्न माझ्या मनामध्ये असा येतोय की नॉर्मली मनुष्य जेव्हा पॉवरमध्ये असतो, खुर्चीवर असतो, मुख्यमंत्री असतो, तेव्हा तो फार घाबरलेला असतो. आणि इथे तुम्ही आपला संसार करत असताना सुद्धा निवडणुकीमध्ये निर्भीडपणे वक्तव्य देत होता. याच्या मागे काय कारण आहे? असं आहे की विजयबाबू, आपण मला लहानपणापासून बघितलंय, माझ्यासारख्या माणसाला गमावण्यासारखं काही नाही आहे. ज्यांना गमावण्यासारखं असतं त्यांना काळजी असते गमवायची. मला गमवायचं काही नाही. जे आहे ते मी मिळवणारच आहे. आणि मला हा विश्वास आहे की आपण ताकदीनं, हिमतीनं आणि आत्मविश्वासानं पुढे गेलो, केवळ आपली दिशा योग्य असली पाहिजे. आत्मविश्वास जर चुकीच्या दिशेला असला तर तो आत्मविश्वास कामाचा नाही, पण आपली दिशा जर योग्य असेल. आणि मला या निवडणुकीच्या माध्यमातून एक लक्षात आलं की मी सगळ्यांना सांगतो की महाराष्ट्रासमोरचे प्रश्न संपले नाही आहेत. 2 वर्षात काही मी खूप म्हणजे ज्याला आपण मराठीत तीर मारले असं बिलकुल माझा क्लेम नाही आहे. पण आज महाराष्ट्रात हा विश्वास मी तयार करू शकलो की हे प्रामाणिक लोक आहेत, प्रामाणिक प्रयत्न करत आहेत, याची दिशा योग्य आहे आणि या दिशेने गेलं तर हे परिवर्तन करून दाखवलं. माझे 2 शेवटचे प्रश्न आहेत. एक प्रश्न असा आहे
की सहसा वाघ हा जंगलामध्ये असतो आणि जेव्हा तो शहरामध्ये येतो तेव्हा लोक घाबरलेले असतात. तुमची नेमकी परिस्थिती कशी होती आणि कशी आहे? नाही, आम्ही विदर्भातले लोक आहोत. जंगलातल्या वाघालाही घाबरत नाही आणि रस्त्यावरच्या वाघालाही घाबरत नाही. शेवटचा प्रश्न असा आहे की काय कारण आहे की शहराप्रमाणे ग्रामीण जनतेने सुद्धा तुमच्यावर एवढा विश्वास दाखवला आणि तुम्हाला एवढं भरघोस यश मिळालं आणि पोर्ट्रेट फक्त संपूर्ण राज्यामध्ये आपण होते. ग्रामीण भागामध्ये देखील 2 वर्ष सातत्याने दुष्काळाचा सामना आम्ही करत होतो. पण या दुष्काळामध्ये दुष्काळाचं जे आव्हान होतं त्या आव्हानाला संधीत रूपांतरित करायचा प्रयत्न आम्ही केला आणि पुन्हा दुष्काळ येऊ नये याकरता दुष्काळमुक्त महाराष्ट्राची संकल्पना घेऊन आम्ही जलयुक्त शिवारसारखी एक योजना तयार केली. आज 6,000 गावं आम्ही दुष्काळमुक्त केली आहे. ह्या वर्ष संपता 11,000 गावं जी आम्ही दुष्काळमुक्त करू. 20-22 हजार गावं आम्हाला दुष्काळमुक्त करायची आहेत. पण ज्यावेळी एखादी योजना ही सरकारच्या ऐवजी जनतेची होते, ती समाजाची होते, त्यावेळी समाज खऱ्या अर्थानं त्या योजनेला यशस्वी करतो. त्यामुळे समाजाचा सहभाग आम्ही घेतला. शेतीचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, या प्रश्नांना सकारात्मकतेनं आम्ही सामोरं गेलो. आव्हान होते, सुरुवातीला अतिशय उपहासाची स्थिती होती की यांना काय समजतं, हे काय करणार आहे, अशा मानसिकतेत काही लोक आमची गंमत पाहत होते. पण ज्यावेळी या दुष्काळामध्ये ताकदीनं आम्ही समोर गेलो, लोकांना पिण्याचं पाणी नव्हतं, जनावराला चारा नव्हता, प्रत्येक भागामध्ये आम्ही असतील, आमचे मंत्री असतील, आम्ही तालुका स्तरापर्यंत जाऊन ती व्यवस्था त्या सगळ्या उभ्या केल्या. मला असं वाटतं की त्यातनं एक विश्वास लोकांच्या मनामध्ये तयार झाला आणि मग जे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतले, शेती सुधारण्याचे कार्यक्रम हातामध्ये घेतले, शेती क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचं आम्ही ठरवलं. मुळामध्ये आपण शेतीला केवळ कर्ज देत होतो, पण शेतीच्या क्षेत्रात आपण इन्व्हेस्टमेंट करत नव्हतो. आणि आपल्या महाराष्ट्राची सगळ्यात मोठी अडचण शेती क्षेत्रातली काय असेल तर आपली उत्पादकता आहे. आपली उत्पादकता शेवटच्या 5 राज्यांमधली आहे आणि त्यामुळे आपला शेतकरी जोपर्यंत उत्पादकता वाढणार आहे, उत्पादकता कमी म्हणजे उत्पादन खर्च जास्ती, म्हणजे हमीभाव परवडणार नाही, हमीभाव दिला तरी देखील त्याला फायदा होत नाही, तो कर्जबाजारीच राहतो. आणि म्हणून हे सगळं समजून आम्ही कर्जाच्या अर्थव्यवस्थेतनं गुंतवणुकीच्या अर्थव्यवस्थेकडे नेण्याचा प्रयत्न केला. आमचे अर्थमंत्री या ठिकाणी सुधीर त्यांचे मी आभार मानतो की त्यांनी मागच्या अर्थसंकल्पामध्ये 25,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही शेती क्षेत्रामध्ये केली, जी आजपर्यंतच्या इतिहासातली सगळ्यात मोठी गुंतवणूक आहे. आणि त्यातनं थोडं परिवर्तन दिसायला लागलं. आणि आता आम्ही वर्ल्ड बँकेच्या सोबत कृषी समृद्धी प्रकल्प हातामध्ये घेतला आहे. या प्रकल्पामध्ये विदर्भ मराठवाड्यातल्या 5,000 गावांमध्ये कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन आम्ही करतोय. 5,000 कोटी रुपये वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून. त्याच्यामध्ये भूमी सुधार आहे, त्याच्यामध्ये वॉटर यूज एफिशियन्सी आहे, त्याच्यामध्ये क्रॉपिंग पॅटर्न आहे, त्याच्यात पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामध्ये मार्केट लिंकेज आहे, त्याच्यामध्ये प्रोसेसिंग आहे. असं एक एंड टू एंड गावांचे क्लस्टर तयार करायचे आणि त्या क्लस्टर्सला विकसित करून शेतीमध्ये अमूलाग्र एंड टू एंड असं सोल्युशन आणायचं. अशा प्रकारचा प्रोजेक्ट आता आम्ही वर्ल्ड बँकेच्या सोबत सुरू केला आहे. जवळजवळ 2,000 गावांमध्ये आम्ही ट्रान्सफॉर्मेशनचं काम आता सुरू केलेलं आहे. त्याच्याकरता एक आम्ही जे सगळे कॉर्पोरेट्स आहेत त्या कॉर्पोरेट्सला एकत्रित करून आम्ही CSR त्यांचा ते सगळे खर्च करतातच आहेत, चांगलं काम करतायत. मग आम्ही त्यांना अशी विनंती केली की आपण कॉन्व्हर्जन्सच्या पॅटर्नमध्ये येऊ. तुम्हाला कोणाला उद्योगाच्या क्षेत्रात काम करायचं आहे, कोणाला शिक्षणाच्या क्षेत्रात काम करायचं आहे, कोणाला आरोग्याच्या क्षेत्रात काम करायचं आहे, तर आपण ही जी काही 2,000 गावं आहेत त्या 2,000 गावांना आपण एकत्रित करून त्याच्यामध्ये तुमच्या ज्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला करायच्या त्या या 2,000 गावात करा आणि हे जे डॉट्स आहेत ते कनेक्ट करायचं काम आम्ही करू. म्हणजे केवळ तुमचे पैसे देऊ असं नाही, तर त्यात उरलेले पैसे सरकार देईल आणि त्या माध्यमातून 2,000 गावांचं कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन हे आम्ही करतोय. आता परवा सत्यनाडेला आले होते, मायक्रोसॉफ्ट सोबत आम्ही प्रोजेक्ट केला जो आपण याच्यामध्ये केला आहे आपल्या मेळघाटमध्ये. मेळघाटमधला सगळ्यात आपल्याला माहिती आहे की कुपोषणाकरता मेळघाट प्रसिद्ध आहे. पण त्या कुपोषणाचं मुख्य कारण काय होतं? कनेक्टिव्हिटी नसतं. आपल्या लक्षात असेल की डॉक्टर श्रीकांत जिचकार ज्या काळात होते त्या काळात त्यांनी म्हटलं होतं की कनेक्टिव्हिटी पाहिजे, म्हणून त्यांनी त्या काळात जी टेक्नॉलॉजी उपलब्ध होती त्यांनी आपले वॉकी टॉकीची एक व्यवस्था केली होती, पण ती फार काळ चालू शकली नाही. आता आपण टेक्नॉलॉजीचा उपयोग करून तिथे 32 गावांचं क्लस्टर तयार केलं आणि ती हरिसाल असं आहे की जे कॅपिटल ऑफ माल नरिशमेंट असं त्याला आपण म्हणतो. त्या हरिसालमध्ये आपण मी ज्यावेळेस अमेरिकेत गेलो आणि सत्यनारायणांना म्हटलं की तुम्ही हे प्रोजेक्ट घ्या आणि त्यांनी मान्य केलं. तर ते प्रोजेक्ट घेतल्यानंतर जी टीव्हीची व्हाईट स्पेस असते त्याचा उपयोग करून, म्हणजे वायफायच्या ऐवजी व्हाईट फाय
असा त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपण 32 गावं पॉवर केली आणि ती पूर्णपणे आपण डिजिटल केली. तिथे आपण डिजिटल शाळा तयार केल्या, तिथे डिजिटल आपण दवाखाना तयार केला. त्या दवाखान्याला थेट आपण अमरावतीच्या किंवा चांगल्या दवाखान्याशी जोडलं. तेव्हा रिअल टाइम बेसिसवर तिथे जेव्हा डॉक्टरची आवश्यकता आहे त्यावेळेस डॉक्टर त्यांना टेलिमेडिसिनच्या माध्यमातून उपलब्ध होते. त्यानंतर तिथे बँकिंग सिस्टीम उभी केली तिथे. आणि आता तर असं झालंय की आपल्याला आश्चर्य वाटेल, पण तिथले जे आदिवासी आहेत 75% आदिवासी आहेत. हे आदिवासी बांबूच्या ज्या वस्तू तयार करतात त्या वस्तू आता या कनेक्टिव्हिटीचा वापर करून Amazon सारख्या ऑनलाईन वेबसाईट्सवर विकून राहिले. आणि त्याच्यात आता परवा टाइम्स ऑफ इंडियाने देखील ती बातमी छापली होती, आपण देखील लोकमतने देखील ती बातमी छापलेली आहे की ज्याच्यामध्ये आज त्यांच्या जीवनामध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालं, त्यांचं स्वतःचं पर कॅपिटा इन्कम त्या ठिकाणी वाढलं. तर अशा प्रकारचे अभिनव प्रयोग म्हणजे आता आमचा प्रयत्न असा आहे की 2018च्या डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रातल्या पूर्ण 29,000 ग्रामपंचायतीपर्यंत आम्ही फायबर घेऊन. आणि ती जी कनेक्टिव्हिटी आहे या कनेक्टिव्हिटीचा उपयोग असा आहे की त्या माध्यमातून त्या प्रत्येक गावामधली शाळा असेल, त्या गावामधलं प्राथमिक आरोग्य केंद्र असेल हे तर डिजिटल होईलच. त्याच्यासोबत शेतीच्या संदर्भातले सगळे इनपुट्स, कारण एक नवीन आता निर्णय आम्ही केला की आतापर्यंत 8 हवामान केंद्राच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामानाचा आपण अंदाज द्यायचो आपलं हवामान खातं. आता आम्ही आमचं एक पूर्ण एक स्वयंचलित हवामान केंद्राचं नेटवर्क उभं करतोय आणि 2000 स्वयंचलित हवामान केंद्र आम्ही तयार करतोय. म्हणजे जिल्ह्यात तालुक्यात नाही, त्याच्या एखादी मंडल स्तरापर्यंत एक हवामानाचं केंद्र असेल जे केंद्र थेट त्या गावाशी कनेक्टेड असेल. म्हणजे त्या गावामध्ये पाऊस कधी पडणार आहे इथपासून त्याच्यात मॉइश्चर किती आहे इथपर्यंत सगळ्या गोष्टी ज्या आम्ही त्या शेतकऱ्यांना किंवा त्या ग्रामपंचायतीमध्ये सांगू शकतो. आता ज्यावेळेस सिस्कोचे प्रमुख आले होते त्यावेळेस त्यांना मी थेट ताज हॉटेलमधनं त्यांना जोडलं आणि नागपूर जिल्ह्यातल्या 808 किलोमीटर दूर फेक्टरीच्या एका शाळेशी डायरेक्ट जोडलं आणि त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांची त्यांनी चर्चा केली. त्यानंतर मग तिथेच त्यांच्यासमोर जे हॉस्पिटलला मी एका प्राथमिक आरोग्य केंद्राशी जोडलं 850 किलोमीटर दूर. आणि तिथनं जेच्या डॉक्टरांनी इथे स्टेटोस्कोप लावला आणि तिथे जो बसलेला होता त्याच्या हृदयाचे ठोके इथे त्यांना ऐकू आले आणि त्याच्या सगळ्या टेस्ट त्या ठिकाणी करून त्यांनी त्याला काय इंटरव्हेन्शन पाहिजे ते सांगितलं. ही टेक्नॉलॉजी जी आहे ही शहर आणि ग्रामीण ही गॅप संपून राहिली आहे. आणि ही जी कनेक्टिव्हिटी म्हणजे सिस्कोचे प्रमुख असं त्या दिवशी म्हणाले की या गतीनं तुम्ही गेला तर ते म्हणाले आमच्या इथे तर आम्ही या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवर इतके रेग्युलेशन तयार केले आहेत की आम्ही पोहोचूच शकत नाही, पण तुम्ही ज्या वेगानं पोहोचताय कदाचित तुम्ही अमेरिकेपेक्षा वेगानं पोहोचाल. अशा प्रकारचं त्यांनी तिथे आपलं म्हणणं व्यक्त केलं. तर एकूण ही जी काही एक व्यवस्था ज्याला आपण 360 डिग्री अप्रोच म्हणतो, तो 360 डिग्री अप्रोच आम्ही ग्रामीण भागात देखील घेतला आहे आणि त्यातलं लोकांना आता हळूहळू परिवर्तन दिसतंय. आणि मला विश्वास आहे की 5 वर्ष जेव्हा पूर्ण होतील तेव्हा एक मोठं परिवर्तन आहे ग्रामीण भागात देखील आम्ही दाखवू शकतो. मुख्यमंत्रीजी, आपण अभ्यासू अभ्यासक असं सर्वांना माहिती आहे, पण तुम्हाला हे नाही कळलं की आपण ज्योतिषशास्त्राचा केव्हा अभ्यास केलेला आहे. कारण मी आपल्याशी बोलत असताना आपण मला म्हणालं होतं की पुण्यामध्ये जिथे NCPचं राज्य आहे, वर्चस्व आहे, तिथे आपण म्हणालो होतो 100 जागा कमीत कमी आम्ही जिंकू. त्याचप्रमाणे आपण मुंबईबद्दल सुद्धा भाकीत केलं होतं की आम्ही मुंबईमध्ये सुद्धा जवळजवळ शिवसेनाच्या पुढे राहू म्हणून. बरोबरीच्या याच्यामध्ये आपण आला तर हे भाकीत तुम्ही कशाच्या भरोशावर केलेलं आहे? कारण आताच आपण बोलत असताना हे भाकीत कशा भरोशावर केलेलं आहे? हे जे भाकीत केलं ते कुठल्याही ज्योतिषशास्त्राच्या आधारावर केलेलं नाही. लोकांमध्ये गेल्यानंतर लोकांचा जो रिस्पॉन्स इथं होता, मी आपल्याला सांगतो की पुण्यामध्ये मला याहीपेक्षा जास्त जागांची अपेक्षा होती. मला असं वाटत होतं की 105 ते 110 जागा येतील. इतकी पुण्यामध्ये वेव दिसत होती. पण मग तिथे वेळेवरती वेव लक्षात घेऊन काँग्रेस आणि NCPने अलायन्स केलं, त्यामुळे 10 सीटांवर आमच्या त्याचा परिणाम झाला. पण ही वेव मला दिसत होती. म्हणजे मी महानगरपालिकेच्या कुठल्याही क्षेत्रात गेल्यानंतर, जिल्ह्यांमध्ये गेल्यानंतर, शेवटी बघा आपण राजकारणात आहोत, आपल्याला समजतं. आपण ज्यावेळेस भाषण करतो त्यावेळेस लोकांच्या चेहऱ्यावरून आपल्याला लक्षात येतं की हे रिसिव्ह करता येत नाही. म्हणजे मी एक छोटंसं सांगतो की मी ज्यावेळेस प्रचाराला जातो म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये, त्यावेळी एक सिंपल गोष्ट मी करायचो की आपण जात असताना जो समोर माणूस दिसेल त्याच्या डोळ्यात डोळे घालून आपण एक स्माईल द्यायचं. त्यांनी स्माईल उलट दिलं तर समजायचं घ्या आपला, आणि त्याने रागाने पाहिलं तर समजायचं गेलं. त्याच्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावरनं हे लक्षात येत होतं की लोक आपल्या सोबत आहेत
आहे. आणि म्हणून त्याच्या आधारावरच ते भाकीत केलं होतं. त्याला कुठल्याही ज्योतिषशास्त्राचा आधार नव्हता. मुंबईचं गणित तुमचं कसं चुकलं? हवामान तुमचं एक जे हवामान तुम्ही जे आता बोलत होता तो मुंबईचं हवामान कसं चुकलं? आणि मुंबईमध्ये आम्हाला अपेक्षा एवढीच होती, एक 7-8-10 सीटा आमच्या ज्या आहेत या 200 मतांनी जवळजवळ 100च्या 50च्या आत 8 ते 10 सीटा गेल्या. म्हणजे 20 मतांनी गेली आहे, 32 मतांनी गेली आहे. पण ते ठीक आहे. मला असं वाटतं की आता म्हणजे त्या राजकारणामध्ये जर तरला अर्थ नसतो. पण आय एम हॅपी. म्हणजे 82 जागा मुंबईमध्ये 31 जागेवरनं 82 जागांवर जाणं मुंबईमध्ये, मला असं वाटतं की ही खरोखर म्हणजे लोकांनी खूपच विश्वास दाखवला. याच्यावरून आपल्याला असं वाटतं की ज्या पद्धतीचं पूर्ण राज्यामध्ये वातावरण निर्माण झालं आहे, आपलं सरकार धोक्यामध्ये आलेलं आहे आता. सरकार तर बिलकुल धोक्यात नाही आहे, पण सरकार अगदी स्थिर आहे. सरकारला काहीच होत नाही. पण आता म्हणजे सुधीरभाऊ असतील, मी असेल, आमची सगळ्यांची रात्रीची झोप उडाली आहे. कारण लोक जेव्हा इतका विश्वास दाखवतात त्यावेळी तुमची जबाबदारी ही 4 पटीने वाढली असते. म्हणजे आता असं आहे की जे केलं त्याच्यावर लोकांनी दिलं, पण आता डिलिव्हर अजून करावं लागेल. डिलिव्हर नाही केलं तर लोक हा विश्वास दाखवणार नाही. तुम्ही तसे झोपता कुठे? मी आता जे काही झोपायचं त्यातले 2 तास गेले. म्हणजे आपल्या मुख्यमंत्र्यांना रात्री जर आपण 2 वाजता जरी 2:30 वाजता जरी SMS केलं तरी त्यांचं उत्तर येतो. म्हणजे आता कोणत्या अजून किती जागणार आपण? नाही, आता खऱ्या अर्थानं झोपून आली आहे. मी आपला आभारी आहे. थँक्यू. धन्यवाद.